तर महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप झालं नाही अशी सूत्रांची माहिती आहे। मंत्रिमंडळात समावेश करून जवळपास 4 महिने पूर्ण झाले, मात्र अद्यापही अधिकार नाही। अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे फाईल जात नाही अशी सूत्रांची माहिती आहे। फडणवीसांकडून फक्त गृह खात्याचे अधिकार राज्यमंत्री योगेश कदमांना देण्यात आले। तर महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली, सूत्रांची माहिती। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, हे पहा, राज्यमंत्र्यांचा समावेश होऊन जवळपास 4 महिने उलटले आहेत, पण अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकाराचं वाटप झालेलं नाही। फडणवीस शिंदे पवार महायुती सरकार आल्यानंतर नागपूर अधिवेशनात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता आणि या विस्तारामध्ये राज्यमंत्र्यांची ही नियुक्ती केली होती। नागपूर अधिवेशनात कोणत्याही मंत्र्यांना विभागाशिवाय कामकाज करावं लागलं होतं। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना विभागाचं वाटप केलं होतं। कॅबिनेट मंत्र्यांनी अद्यापही त्यांच्या खात्यात जे राज्यमंत्री आहेत त्यांना अद्याप अधिकार न दिल्यानं सध्या राज्यमंत्र्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांची मिळते आहे। राज्यमंत्र्यांनी वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या बाबतीतली माहिती आणि या बाबतीतलं एकूण त्यांचं म्हणणं सांगितलं असूनही अद्याप त्या बाबतीत कुठलाच निर्णय होत नसल्यानं हे राज्यमंत्री अस्वस्थ आहेत आणि अधिकाराविना अस्वस्थ असल्यासारखी त्यांची परिस्थिती आहे। यामध्ये अपवाद फक्त वगळता येईल तो म्हणजे गृह खात्याचा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याचे अधिकार राज्यमंत्र्यांना म्हणजे त्यांचे जे ज्युनियर राज्यमंत्री आहेत योगेश कदम यांना दिलेले आहेत आणि त्याचं आपल्याला अधिकारांच्या रूपात योगेश कदमांचं कामकाज आपल्याला पाहायला मिळतं आहे। पण अन्य राज्यमंत्र्यांना अधिकार अजून दिलेले नसल्यानं साहजिकच अस्वस्थता हळूहळू वाढते आहे। नागपूर अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन अशी 2 अधिवेशनं झालेली आहेत, पण अजूनही राज्यमंत्र्यांना अधिकार नसल्यानं साहजिक ते अस्वस्थ आहेत। किमान पावसाळी अधिवेशनात तरी राज्यमंत्र्यांना अधिकार मिळतात का याकडे या सगळ्या मंत्र्यांचं आता लक्ष आहे आणि राजकीय विश्लेषकांचंही लक्ष आहे। नक्कीच दिनेश दी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे, अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप करण्यात आलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे।